दानवाड इथं कृष्णा दूधगंगा संगमावर पुरातन घाट व बुरुजाचा शोध तिसऱ्या दिवशी उत्खनन सुरू। दानवाड येथील कृष्णा दूधगंगा संगम परिसरात असलेल्या राधाकृष्ण मंदिर इथं पुरातन काळातील दगडी घाट व बुरुज आढळल्यानं परिसरात उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय। आज तिसऱ्या दिवशी जेसीबीच्या साहाय्यानं स्वच्छता व उत्खननाचं काम जोरात सुरू ठेवण्यात आलंय। मंदिरासमोरील परिसरात पूर्वीपासूनच ऐतिहासिक अवशेष असल्याची चर्चा होती। अलीकडे स्वच्छता मोहिमेदरम्यान जमिनीखाली दगडी बांधकामाचे अवशेष दिसून आल्यानं स्थानिक तरुणांनी पुढाकार घेत प्रत्यक्ष काम सुरू केलं। उत्खननात जुन्या काळातील घाटाच्या पायऱ्या तसेच बुरुजासारखी रचना स्पष्टपणे दिसून येते, त्यामुळे या स्थळाला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त होण्याची शक्यता होती। या कामात गावातील तरुण सचिन सांगलीकर, सुनील बेरड, सतीश बेरड, जितेंद्र बेरड, संजय परीट यांच्यासह पत्रकार प्रल्हाद साळुंखे, बाजार समिती चेअरमन मारुती गस्ती संकेश्वर, शिवानंद माळी आदी उपस्थित होते। ग्रामस्थांनी या ऐतिहासिक ठेव्याचं जतन व संवर्धन व्हावं, शासनानं तातडीनं दखल घेऊन अधिकृत पुरातत्व तपासणी करावी अशी मागणी केली। सापडलेला घाट व बुरुज हे त्या ऐतिहासिक वारशाचं द्योतक असल्याचं बोललं जातंय। पुढील काही दिवसात अधिक अवशेष सापडण्याची शक्यता नाकारता येत नाही। दरम्यान प्रशासनाने याकडे लक्ष देऊन या ठिकाणाचं संरक्षण करावं अशी अपेक्षा ग्रामस्थांच्याकडून व्यक्त होते। शिवार न्यूजसाठी प्रल्हाद साळुंखे।